जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी मित्रांनो, आज आपण खेळगाव गावी प्रगतशील शेतकरी माणिक अण्णा पाटील यांच्या प्लॉटवर सुधाकर शिंदेच्या 5 एकरच्या प्लॉटमध्ये आणि इथं रानाचे कुठले उत्पादन वापरले आणि त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलेले हे तुम्हाला सांगणारच आहे. नमस्कार, माझं नाव माणिक गंगाधर पाटील खेळगाव. आपण आता सुधाकरच्या बागेत उभे आहे. मी सुधाकर सिडलेचे 6 वर्ष वय असलेली ही द्राक्ष बाग आहे. मित्रांनो, मी गेले 30-35 वर्ष द्राक्ष शेती करतोय. एक 8-10 वर्षापूर्वी मी हे रानडेचे खत अगदी रेग्युलर वापरत होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये मी माहित नाही कारण काय, पण मी ते खत बंद केले आणि अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. परंतु येणं प्रकारे गेल्या 8-10 वर्षामध्ये त्या बागांची हेल्थ असेल, बागांची प्रॉडक्टिव्हिटी असेल, क्वालिटीचे इश्यू असतील, हे मला खूप भेडसावायला लागले. यावर्षी आमचे अनेक जे मित्र रानडेचे वर्षानुवर्ष काम करताय, जे माझ्या कायम सान्निध्यात आहे, त्यांनी मला परत सांगितले की अण्णा, तुम्ही एकदा परत रानडेचे डोस वापरून बघा. आणि मी एप्रिल छाटणीपासून मग रानडेचे पूर्ण डोस आता या बागेला अप्लाय केलेले. त्याच्यामध्ये त्यांचं बरकवाली, त्यांचं मिकनेल 32 आहे, त्यांचं सॅटराईट आहे, त्यांचे जे काही वरचे स्प्रेचे प्रॉडक्ट आणि जमिनी अल्बागन असेल, हे सगळे प्रॉडक्ट मी खाली वापरलेले. अर्थात यावर्षीचा सीझन पण आपल्याला खूप चांगला मिळालेला आहे, म्हणजे सूर्यप्रकाश चांगला मिळालेला आहे, पाणी पण यावर्षी भरपूर होतं. पण एकंदरीत ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून यावर्षी माझ्या बागेची जी क्वालिटी ती मला स्वतःला डोळ्याला खूप चांगली वाटते. उदाहरणार्थ दरवर्षी आता ह्या काड्या पांढऱ्या होत असताना इथं डिप्लोड यायचा प्रॉब्लेम यायचा, इथं कुठेतरी रिंग व्हायची, खालची काडी पूर्ण मॅच्युअर व्हायची, ब्राऊन व्हायची, पण वरती काडी हिरवी असायची. तर आपण जर आता बघाल ना, तर एकदम एक सारखी मॅच्युरिटी येते. हे कुठेतरी हे हेल्दी बागेचं लक्षण आहे. आणि मला स्वतःला वाटतंय की कुठेतरी मी माझ्या सगळ्याच खतं असतील किंवा बाकीचे सगळ्या प्रॅक्टिसेस असतील त्याचे जे बदल केले, त्याचा हा पॉझिटिव्ह परिणाम आहे. तर नक्कीच मला एक पॉझिटिव्ह असं वाटतंय की रानडेच्या खतांनी मला 100% एक मदत केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच आता हा पूर्ण सीझन त्यांचे जे काही डोस असतील, प्लॉट वाईज जे काही त्यांचे रिकमेंडेशन असतील, त्याप्रमाणे मी वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का माणिक अण्णांनी जे तुम्हाला सांगितलं, तो विषय असा आहे का कुठल्याही याला एक तत्व असतं, एक त्या पद्धतीने कामाची एक पद्धत असते. त्यांची कामाची पद्धत खूप सुंदर आहे, पाणी नियोजन चांगलं आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहे. आणि त्या हिशोबाने हा जो आपण पाहतोय सुधाकर शिंदेचा प्लॉट, इथं जर बघायला गेलो आपण, त्या हिशोबाने पहिले लाल पडलेली काळी होती आणि त्याच्यानंतर तुमची सफेद पडली पूर्ण, आणि नंतर आता बघू शकता का खालून खाकी पडायला सुरुवात झाली. हे चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन, अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. जसं आपण भेसलचं नियोजन केलं, स्प्रेचं नियोजन केलं, त्या हिशोबाने त्यांनी ते करत गेले आणि त्यांना आज या हिशोबाने रिझल्ट दिसत आहे. आणि चांगल्या पद्धतीने आज आपण मधली जरी तुम्ही फूट बघितली तर ग्रीनरी वगैरे तुम्हाला आजही दिसल. एक मिकनेल 32 मिकमॉलजीचा आज जवळजवळ किती दिवस झाले अण्णा टाकून? 10 दिवस ना? हो, 10 दिवस टाकून झालेले. आता पुढचा जो काडी मॅच्युरिटीचा स्प्रे येणार आहे, मिकनेल 32 जवळपास 750 ग्राम, मिकमॉलजी 250 ग्राम आणि पोटॅशियम सोनेट 750 ग्राम, असा 200 लिटर साठी आपण ऍप्लिकेशन देणार आहे फवारणीमधून 200 लिटर. आणि खूप चांगल्या पद्धतीने हे जे आपण बाग बघताय का त्या हिशोबाने, तर आपण बघू शकता का हे योग्य पुढच्या दिशेने, योग्य दिशेने वाटचाल चालू आहे. आणि ऑक्टोबरचं सीझन कसं राहणार आहे त्या हिशोबाने पुढे आम्ही व्हिडिओ टाकणारच आहे. त्या पद्धतीने आज ही कंडिशन चांगल्या पद्धतीने दिसते आणि पुढे काय निसर्ग आहे त्या हिशोबाने, हवामानात काय बदल होता त्यानुसार आपण चेंजेस करून इथं बागांचं व्यवस्थित रूपाने अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. तर अण्णा, आपलं किती एकर क्षेत्रावरती काम चालू आहे सध्या? तसं बघितलं तर आमचं फॅमिली मिळून साधारणतः एक 70 एकरच्या आसपास प्लांटेशन आहे. त्याच्यामध्ये मग क्रिम्सन सीडलेस आहे, सुधाकर सीडलेस आहे, त्यानंतर काही थॉम्सनची क्लोन आहे, थोडीफार SSN आहे. परंतु मेजर क्रिम्सन आणि सुधाकर आमच्याकडे क्षेत्र आहे. आणि या सगळ्या व्हरायट्यांनी मी यावर्षी रानडेचे पूर्ण डोस अप्लाय केलेले. आणि एकंदरीत बघता मला सगळं पॉझिटिव्ह चित्र दिसते. बघू आता ऑक्टोबरला पण आपल्याला पूर्ण डोस वापरायचे आहे. आणि ऍट द एंड सीझन संपल्यावर आपण एकदा परत याच्यावर चर्चा करू आणि जे काय माझे अनुभव असतील ते नक्कीच मी तुमच्याशी शेअर करेल. आणि फवारणीतून आपलं जे आहे 32 वगैरे मिकमॉलजी, आणि फवारणीमधून त्यांचे साधारणतः आहे ना, मिकनेल 32 आहे, मिकमॉलजी आहे, त्यानंतर किसाईड जी आहे, हे सगळे खतं आपण ज्या ज्या स्टेजला पाहिजे, ज्या ज्या परिस्थितीत पाहिजे त्या परिस्थितीत आपण ते वापरलेले. आणि एकंदरीत बागेत आल्यानंतर कुठेतरी त्याचं पॉझिटिव्ह दिसतंय आज. बघू आता सीझन संपल्यावर आपण एकदा परत या सगळ्या गोष्टीवर चर्चा करू. धन्यवाद. असं आपण बघू शकता अशा पद्धतीने काडीची जी मॅच्युरिटी आहे आणि जे काही आपण वाटचाल करतो त्या हिशोबाने आपण बघू शकता का खूप मॅच्युरिटी वगैरे आहे याच्यामध्ये सुंदर अशा पद्धतीने. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता क्रिम्सनचा प्लॉट आहे त्यांचा, माणिक अण्णा पाटील यांचा. तर खूप सुंदररित्या अशा पद्धतीने काडी आपण बघू शकता क्रिम्सनची अशा पद्धतीने खाकी व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर नियोजन आहे इथं, चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे आणि
भुरी डावणीचे पण व्यवस्थित स्प्रे केल्यानंतर शेंड्यातला जोम बघू शकता आपण. अशा पद्धतीने पानाचे जे काही आहे इथं चुनखडीचं प्रमाण आहे. तर अशा पद्धतीने काडीची पण पोझिशन खूप चांगली आहे. बघू शकता अशा पद्धतीने काडी आणि पान बघू शकता किती ग्रीन आहे. अशा पद्धतीने प्लॉटची कंडिशन आहे. शेंडे बघू शकता आपण. घेण्याची बी क्षमता पाहिजे. आणि आज जी ही पाहिलं ना तुम्ही कशा पद्धतीने काडी तयार झालेली, खूप सुंदर डायरेक्ट क्रिम्सन मध्ये आपण बघू शकता का. या हिशोबाने हा माणिक अण्णा पाटील यांचाच प्लॉट आहे 5 एकरचा. हा क्रिम्सनचा प्लॉट आहे आणि हा पोल्सनवर आहे ना अण्णा. हा पोल्सनचा प्लॉट आहे बरं. पोल्सनवर भरलेली काडी आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असं काडीची जाडी वगैरे आणि आपण बघू शकता अशा पद्धतीने काम चालू आहे. आणि शेंडी खूप सुंदर गडाई दिसत आहे.